नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र. नमस्कार. ठाकरे आडनाव स्वागत आहे तुमचं लोकसत्ता समूहाच्या बैठकीमध्ये. मी म्हणत होतो ठाकरे आडनावचा माणूस एवढ्या उन्हाळ्यातल्या दुपारी कॉफीच पितोय काय बरोबर नाही. तुम्हाला आता काय, तुम्हाला ई कॉफी देतो. बोला काय सध्या तुम्ही अल्पसंख्याकांच्या खूपच प्रेमात आहात, सगळ्या मुसलमानांच्याच कल्याणाचे विषय करताय. असं कोण बोलतंय आणि का बोलतंय तेच आम्हाला ऐकायचं. बघा, असं आहे, मला लहानपणी कधी ताजिया मिरवणुकीत सहभागी नाही होता आलं. त्याच्यामुळे कदाचित ती कमतरता मी आता भरून काढतोय की काय, कारण त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबासोबत गेलेलं आहे आणि ईदला ते त्यांच्याकडनं जे काय भोजन याचं ते जेवायचे. आता ते जेवल्यानंतर गोवंश हत्यामध्ये त्यांनी कशी केली मला माहिती नाही. पण हे आरोप याच वेळेला होण्याचं काय कारण वाटतं तुम्हाला? याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीयेत. 10 वर्षात काही अभिमानाने सांगावं असं काम झालेलं नाहीये. आणि मी काल जाहीर सभेत सांगितलं, आता सुद्धा काही जणांशी बोलताना बोललो, दरवेळेला निवडणुका आल्यानंतर त्यांचं तेच एकमेव, त्यांची ती टकळी अडकते ना, ग्रामोफोनवर पूर्वी रेकॉर्ड अडकायची, पिन अडकायची, तशी त्यांची पिन अडकलेली आहे. 14 पण अडकली, 19ला पण अडकली, 24ला पण अडकली. मूल रडायला लागलं, भुकेने कळवळून रडायला लागल्यानंतर आईचं कर्तव्य असतं त्याला जेवण द्यायचं. तर हे काय करतायत, त्याला जेवण नाही देत आहेत, त्यांना भूताची म्हणजे मुसलमानांची भीती दाखवतात. गपचूप झोप, नाहीतर मुसलमान येतील. अरे त्याला भूक लागली, त्याला भूकेला अन्न द्या ना. म्हणजे संपूर्ण देश आज त्रस्त आहे. काही सर्वे पण आलेले आहेत, ती माझ्याकडे बातमी पण आहे की अनेक कुटुंब अशी आहेत, नागरिक अशी आहेत की त्यांना पोट कसं भरावं ही एक भ्रांत आहे. त्यांना चिंता आहे की आपलं पोट कसं भरलं जायचं, कारण रोजगाराची काहीच त्यांनी दिलेलं नाहीये, रोजगार दिलेला नाहीये. मग दाखवायचं काय, 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देतो. आता 80 कोटी मोजायला कोण जाते? आणि 80 कोटी लोकांना मोफत धान्य देत असाल तर त्या भुकेल्या पोटांना तुम्ही मुसलमानांची भीती दाखवून झोपवू शकता का? कारण पोटातली आग आहे, ती भडकली तर मोठा वणवा पेटेल. केवळ भीतीच्या पोटी चालू आहे त्यांचं? नक्कीच. कारण दुसरं कर्तृत्व जर एवढं असेल ना, तर 10 वर्ष तुम्ही राज्य करताय तरी अजूनही भीती कायम का राहावी? तुम्ही ती भीती नष्ट का नाही केली? परत तुम्ही नुसतं मुसलमानांचं लांगुल चालन नाही, तुम्ही वोट जिहाद पण करताय. मग ते वोट गद्दार करतात त्याचं काय? वोट भ्रष्टाचारी करतात त्याचं काय? त्यांचं वोट गद्दार आहे. मुंबईमध्ये 6 जागा जे आहेत त्यातल्या 3 जागांवरती तर त्यांनी भ्रष्टाचारी आणि गद्दार उभे केलेत, ज्यांच्यावरती त्यांनीच आरोप केले होते, ज्यांच्या चौकशा चालू आहेत. त्या चौकशांना ब्रेक लागला आणि आता म्हणतात आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत. मग आरोप सिद्ध होणार कसे? चौकशा थांबल्या, डिस्प्यूट आहे, इन्कम टॅक्स आहे, ईडीचा आहे, सगळ्याच आहे. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचारांना साथ देताय, सोबत देताय, त्यांना त्यांच्या रक्षणाची गॅरंटी देताय. तीच मोदी गॅरंटी आहे. भ्रष्टाचार रक्षणाची गॅरंटी आहे. भ्रष्टाचार रक्षणाची गॅरंटी आहे त्यांची. जितना चाहे खा लो, कुछ नहीं होगा, भाजपा में आ जाओ, मेरी गॅरंटी आहे. महाराष्ट्रातलं चित्र काय दिसतंय? महाराष्ट्राचे चित्र पूर्णपणाने लोकशाहीचं रक्षण करणारं दिसतंय, हुकुमशाहीला गाडणारं दिसतंय, गद्दारांना गाडणारं दिसतंय, गद्दारांच्या सूत्रधारांना गाडणारं दिसतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राची जी गद्दारी झाली, मी महाराष्ट्राची गद्दारी शिवसेना फोडली एवढ्यासाठी नाहीये, तर 14 आणि 19ला महाराष्ट्राने दोन्ही वेळेला मला असं वाटतं 40 पेक्षा अधिक खासदार मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून निवडून दिले होते. त्याच मोदींनी महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर पळवले. ही महाराष्ट्राची केलेली गद्दारी आहे. महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे गुजरातकडे वळवले, हिरे बाजार हा गुजरातकडे वळवला, वित्तीय केंद्र जे काँग्रेस सरकारने दिलं होतं ते गुजरातला नेलं. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा घात जो त्यांनी केलेला, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, अनेक गोष्टी, बल्क ड्रग पार्क असेल, टाटा एअरबस असेल, जे आम्ही नागपूरला आणावं बिहारमध्ये म्हणून प्रयत्नशील होतो, या सगळ्या गोष्टी ते गुजरातला घेऊन गेले. म्हणजे महाराष्ट्राची गद्दारी त्यांनी केली, त्याबद्दल महाराष्ट्र पेटून उठलेला आहे. असली आणि नकली शिवसेना असा जोरात एक प्रचार सुरू झालेला आहे, त्याच्याबद्दल काय आहे? मला कीव येते त्यांची, मला कीव येते. काय होतं बघा, मी जाहीर सभेत प्रश्न विचारतो, मी तुम्हाला विचारतो,
तुम्हाला जर का मी 2 दिवस झोपायला नाही दिलं तर काय हालत होईल तुमची? मेंदूला झिणझिण्या येतील. हे 10 वर्ष नाही झोपलेले. त्याच्यामुळे थोडंसं त्यांना आता आराम देण्याची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक संस्कार हा महत्वाचा भाग असतो. माझ्यावरती माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत म्हणून मी घराणेशाहीचा आरोप झाला तरी मी ठाम आहे, मला माझ्या घराण्याच्या आई वडिलांचा अभिमान आहे. तसं मोदी कुठेच बोलताना दिसत नाही की त्यांच्या आई वडिलांचा त्यांना अभिमान आहे. फक्त नोटबंदीच्या लाईनीमध्ये उभ्या करायला, मतदानासाठी उभे करायला त्यांनी त्यांची आई वापरली. हा आईवरती सुद्धा त्यांनी एक काय बोलायचं मी बोलत नाही, जाऊ द्या. पण हे संस्कार नसल्याचं लक्षण आहे. आणि पंतप्रधान पदावरती खुर्चीवर बसलेल्या माणसाच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. म्हणजे तुमच्या ज्या पक्षाचे म्हणजे आघाडीचे जे नेते आहेत त्यांना टेम्पो भरभरून अंबानी आणि अदानीकडून काळा पैसा आला असं सांगितलं. तुमच्यापर्यंत आला का तो? काय पैसा किंवा टेम्पो तरी रिकामा? माहिती नाही. आमच्याकडचे ड्रायव्हर तिकडे गेलेत कारण त्यांना त्यांच्याकडे खोक्यातनं पैसा आला. पण महत्वाचा मुद्दा गिरीची एक आहे की पंतप्रधानांनी किती साली आता 2000 नोटबंदी कधी केली होती? 8 नोव्हेंबर 2016. तेव्हा त्यांनी रडून सांगितलं होतं, मुझे सिर्फ 100 दिन दे दो, मी काळं धन नष्ट करेन, नाहीतर जहां आप बोलेंगे वहां आ जाऊंगा, चौराहे पर जो बोलोगे वो सजा लेने के लिए मैं तैयार हूं. आता जवळपास 3000 दिवस झाले नोटबंदी करून. त्याच्यानंतर जर टेम्पो भरून काळा धन राहुल गांधींकडे अडाणी अंबानींनी पाठवला असेल तर 2 गोष्टी. एक तर यांच्या एजन्सीज ह्या बकवास आहेत. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचं देशाकडे लक्ष नाही, ते फक्त विरोधकांच्या मागे लागलेत. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे काळं धन तुम्ही नष्ट केलं नाही हे तुम्ही कबूल केले. नोटबंदी अपयशी ठरली हे तुम्ही कबूल केलेत. मग आता यांना चौराहे पर बोलून कोण सजा देणार हे त्यांनी सांगून टाकावं. आणि काय सजा द्यायची तर मला वाटतं सजा हीच आहे, बाकी काय करायची गरज नाही. यांना पंतप्रधान पदी पुन्हा विराजमान होऊ न देणं हीच त्यांच्यासाठी मी म्हणेन त्या पापाची सजा असेल. तुमच्यामध्ये एवढं असं सध्या प्रचारामध्ये वितुष्ट दिसतंय, पण ते मोदी तुम्हाला भावाची उपमा देतात. जर तुम्ही आजारी पडला तर आज त्यांच्या भावंडांमध्ये आणखी वाढ होईल बघा. आज संध्याकाळी आणखीन एक भाऊ वाढेल आणि त्या भावाच्या घरी पण ते जाऊन येतील. बाळासाहेबांच्या स्मारकालाही जाणार आहे. आज जातील ना, ते स्मारकाला जातील, नवीन लहान भावाच्या घरी जातील. कसं काय वहिनी, आई काय म्हणताय? पण बाळासाहेबांच्या स्मारकाला जाताना तिथे स्वागताला वगैरे जाणार का तुम्ही भेटायला? ते कशासाठी? मी ज्या दिवशी स्मृती दिन असतो तेव्हा तिथे जातो आणि तेव्हा खरोखर मनापासून बाळासाहेबांवरती प्रेम करणारे लाखो लोक तिकडे अगदी लांबून लांबून ग्रामीण भागात येतात. हे आता यांना बाळासाहेबांची आठवण आली त्याच्यामुळे ते आपल्या देशाच्या एअरफोर्सच्या विमानाने येणार, सगळं ट्रॅफिक बंद करणार. काल जसं तिकडे रोड शो मध्ये संपूर्ण वाताहत करून टाकली, नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. आणि त्याही पेक्षा जास्त निर्घुणपणा कशाला म्हणता येईल तर 2 दिवसापूर्वी ज्या परिसरात होर्डिंगची दुर्घटना घडली त्याच परिसरात त्यांनी ढोल ताशे वाजवून फुलं उधळत रोड शो केला. ही अत्यंत निर्घुण गोष्ट आहे. एक गंभीर सगळेच गंभीरच प्रश्न आहेत आपले, पण एक आणखी गंभीर त्यातला की या इकडच्या परिवारामध्ये भाजप आणि संबंधित परिवारामध्ये मूळ हिंदू हृदय सम्राट अर्थातच बाळासाहेब ठाकरे होते. मूळ नाही, एकच. आता त्यांची ते असते समजा तर हा नवीन हिंदू हृदय सम्राट किंवा होण्याचा प्रयत्न झाला असता का? नवीन हिंदू हृदय सम्राट त्यांना होता येत नाही हेच तर दुःख आहे त्यांचं. त्याच्यामुळे हिंदू हृदय सम्राट एकच. म्हणून तुम्ही बघाल, मी वारंवार सभेत सांगतोय, तुम्ही बाळासाहेब करू नका. बाळासाहेब तुमचे वर्गमित्र होते काय? तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब बना. आणि हेच तर त्यांची पोटदुखी आहे. म्हणून त्यांनी शिवसेना फोडली, शिवसेना संपवली. आणि आता एवढी केविलवाणी परिस्थिती आहे की त्याच हिंदू हृदय सम्राटांचा फोटो वापरून त्यांच्या स्मारकावरती जाऊन तऱ्हेतऱ्हेने सगळ्या करामती करून मत मागण्याची वेळ त्यांच्यावरती आली. पण त्यातला तोच मुद्दा होता की बाळासाहेब पूर्णपणे राजकीय ताकदीने हयात असते तर आणखी एक हिंदू हृदय सम्राट होण्याचा प्रयत्न कोणी केला असता का?
नाही, मी असं नाही म्हणत की कोणी उद्या होणार नाही, पण असं नाटकं करून बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट नव्हते ना झाले. बाळासाहेबांना ती एक सन्मानाने एक प्रेमाची पदवी जनतेने दिली होती. आत्ताही एक आरोप किंवा कुजबूज किंवा मागणं, एक शंका अशी व्यक्त केली जाते की पंतप्रधानांनी तुमच्याशी मागणं हळूच चर्चेचे दरवाजे डोळा मारला. बोला ना, डोळा मारला. भलता दुसरा आरोप व्हायचा म्हणून मी तो थांबलो जरा. मी कमळाबाईने डोळा मारला असं नाही म्हणत. तर तसं काही आहे का मागणं, काही चर्चेची शक्यता किंवा काय झालेलं आहे, तुमच्याकडे जास्त माहिती असेल कारण तुम्ही एक वृत्तपत्र समूह चालवता. मला कोणीतरी असं सांगितलं की त्यांचं कोणतरी भाषण लिहून देतं. आता तो भाषण लिहिणारा बहुतेक सुट्टीवरती गेलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना काय बोलावं ते कळत नाहीये. आता मागली दारं पुढची दारं आम्ही तुमच्याकडेच होतो, तर तुम्ही आम्हाला बाहेर का ढकललं? अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती, तर तिला संपवायला का निघालात, का फोडलं तुम्ही? 2.5 वर्षाचं जे ठरलेलं होतं ते केलं असतं तर अशी चोरी चपाटी, लांडी लबाडी, त्यात गाणं एक रॅप सॉन्ग पॉप्युलर झाले, काय चाललंय, तर हे करण्याची वेळ नसती ना आली. पण प्रयत्न सुरू आहेत का? तो प्रश्न राहतो तसा. नाही, असे प्रयत्न वगैरे काही सुरू नाहीये. लोकांना संभ्रमित करणं म्हणजे जसं निवडणुकीच्या तोंडावरती मुसलमानांची भीती दाखवणं. गेल्या वेळेला तर ते आता सत्यपाल मलिकांच्या म्हणण्याप्रमाणे पुलवामा हे ह्यांच्या म्हणजे दुर्लक्षपणाचं एक ते फलित होतं. दुर्लक्ष केलं किंवा त्याचा दुसरा अर्थ असा निघू शकतो का की यांनी घडवलं होतं. कारण देशाच्या पंतप्रधानपदी बसलेल्या, महत्वपूर्ण पदी बसलेल्या माणसाने स्वतःच्या सैन्याची काळजी न घेणं आणि त्याच सुमारास आत्ता जे मला म्हणतात की मी करोना काळात घरी बसून होतो, तेव्हा देशाचे पंतप्रधान जिम कॉर्बेट मध्ये होते. म्हणजे फोटोग्राफर मी आहे, पण हे फोटोग्राफी करायला गेले होते. तर तो असं काहीतरी करायचं म्हणजे लोकांना संभ्रमित करायचं आणि मतं मिळवायची. तसा हा संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. पण ते जे म्हणतात की तुम्ही सर्वांना एकदा फसवू शकता, मूर्ख बनवू शकता, बरोबर आहे ना? एकाला सर्व काळ मूर्ख बनवू शकता, पण सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही. तर त्यांचे जे काही नमोरुग्ण अंधभक्त आहेत ते अजूनही कदाचित मूर्ख बनतील, पण बाकीची जनता नाही बनणार आता. पण नंतर निवडणुकीनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली, महाराष्ट्राची विधानसभा असेल किंवा आता संसद असेल, की जिथे पुन्हा एकदा भाजपला उद्धव ठाकरे यांची मदत लागेल, त्यावेळेला तुमची भूमिका काय असेल त्यावेळेला? मी तुम्हाला वैयक्तिक प्रश्न विचारतो. घरफोडी करणारा माहिती असणाऱ्या माणसाला परत तुम्ही घरात घ्याल का? ज्यांनी घर फोडलंय, त्यांनी घर फोडलं माहिती आणि तो घरावरती मालकीच सांगतोय, अशा वेळेला त्याला गरज लागली म्हणून परत तुम्ही दया भावनेने त्याला घरात घ्याल का? त्यांचं म्हणणं असं आहे की ती घराची मालकी बदलली ना तुम्ही, त्यांच्या मालकीमध्ये होतात वाटा आणि मग तुम्ही एकदम काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेला म्हणून घर फोडावं लागलं. या फालतू त्यांच्या याला काय मी काही किंमत देत नाही. सगळं जग जाणतंय की घर कोणाचं. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना तुमचा पक्ष हा सगळ्यात मोठा असा दिसतोय. आता ते लोकसभेचं साधारण आताचे अंदाज येतात त्याप्रमाणे विधानसभेची जी जागा वाटपाची चर्चा होईल महाविकास आघाडीमध्ये. पण पहिलं थांबा ना, याचं मतदान बाकी आहे ना, अजून मतदान बाकी आहे, त्याच्यानंतर सगळं आहे. पण आम्ही आता चांगलं घट्टपणाने एकत्र आलेलो आहोत. चांगला एक समजूतदारपणा आमच्यामध्ये आहे आणि साहजिकच आहे, शेवटी युती किंवा आघाडी म्हटल्यानंतर थोडीशी एका दुसऱ्या जागेवरनं खेचाखेची होते, ती स्वाभाविक आहे. त्याच्यात काही गैर आहे असं माझं मत नाहीये. सांगलीमध्ये हा समन्वय होता तसं आढळलं मला. पूर्णपणाने आम्ही प्रयत्न केलाय. आता त्याच्यामध्ये निकाल लागल्यानंतर कळेल प्रामाणिकपणाने कोण वागत आहे म्हणलं. आपल्या भाषणामध्ये गद्दार किंवा पक्ष फोडण्याचा जो प्रयत्न झाला त्याबद्दल टीका टिप्पणी होते, परंतु त्याचबरोबर जे महाराष्ट्रातला जो इतर मतदार वर्ग आहे त्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला
हात घालणारे काय मुद्दे किंवा फारसे काही दिसत नाहीये महाविकास आघाडी. माझी भाषणं आतापर्यंत झालेली तुम्ही जर काढून बघितली तर तुम्हाला याचं उत्तर मिळेल. मी त्याच्यावरती आवाज उठवतोच आहे. हो नाही माझ्या शिवसेनेच्या वचननाम्यात सुद्धा त्याचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे माझ्या आता किती सभा झाल्या मी मोजल्या नाही, पण माझ्या प्रत्येक सभेत विदर्भाचे असेल, मराठवाड्याचे असेल, स्थानिक प्रश्न, उलट कालच्या परवाच्या माझ्या नाशिकच्या सभेत मीच कांदा प्रश्न उचलला. जो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोदींना सांगितले तुम्ही कांद्यावर बोला, मुसलमानांवर बोलण्यापेक्षा कांद्यावर बोला, तर त्याला अशा नजरेने मोदींनी बघितलं. तो जो निर्गुणपणा त्यांच्या नजरेत आहे तो तुम्ही मुद्दामून बघा आणि त्याला उचलून बाहेर नेला गेला. आणि ते माझं भाषण बघा, त्याच्यात ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला. एक मुद्दा महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणाबाबत नेहमी दिसतो, विशेषतः 2-2.5 वर्ष तो जाणवतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होत नाहीये. माझं मत असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था तर तुम्ही बाजूलाच सोडा. हे मोदी सरकार जे आहे, आम्हाला मोदी सरकार नको, आम्हाला भारत सरकार पाहिजे. हे संघ राज्य पद्धतच मोडायला निघाले. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था काय म्हणताय? राज्याचे अधिकारच काढतील. ज्या पद्धतीने दिल्ली केजरीवाल सरकारचा अधिकार, कोर्टाने दिलेला अधिकार आणि लोकसभेत बहुमताने तो फिरवला, त्याच्यासाठी आहे ना 300-400 पार व्हायचे. कारण घटनामध्ये त्यांना मूलभूत मोठा बदल करायचा आहे. सगळे एककेंद्री करायचे आणि आम्हाला विकेंद्रीकरण करायचे. याच्यावरती गिरीशजी आपण मागेही बोललो होतो, त्या घटनेत जे नमूद केले की फक्त आपत्कालीन परिस्थिती आणि एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे देशाच्या बाहेरच्या परिस्थितीतच केंद्राचा अधिकार असतो, अन्यथा केंद्र आणि राज्याचे अधिकार हे समान आहेत. हे सगळं वन नेशन वन टॅक्स, वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन, हे ह्यांचं जे होतं ना, एक निशाण एक प्रधान एक विधान, हे घातक आहे. हे हुकुमशाहीकडे नेणार आहे. आणि संघराज्य पद्धत म्हणजे सगळी राज्य ही आपली गुलाम राहिली पाहिजेत. सगळी राज्य, अगदी माझी मुंबई सुद्धा, ही रोज उठून आमच्याकडे तिने भीक मागितली पाहिजे, अशा पद्धतीने यांचं काम सुरू आहे. या संदर्भात महत्वाचा मुद्दा तुम्ही मुख्यमंत्री असताना तो मांडण्याचा प्रयत्न केला होता. तुमच्या इंडिया आघाडीमध्ये हा तुम्ही मुद्दा नेणार का, किंवा त्यांचं मत काय? म्हणजे जीएसटीचं, तुम्ही जीएसटीची पुनर्रचनेची मागणी केलेली होती. होय 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 त्याच्यावरती सॉरी तुम्ही बोला. नाही, आता इंडिया आघाडीमध्ये आता आज तुमची मीटिंग आहे, प्रेस कॉन्फरन्स वगैरे आहे, तर हा मुद्दा कुठेतरी येणार का? नक्की येणार. आता काय होतं, सगळ्याच गोष्टी ह्या कदाचित शब्दांकन त्याचं होत नसेल, मात्र जी चर्चा होते त्याच्यामध्ये जीएसटी मध्ये जे काही बदल करणं गरजेचं आहे ते आम्ही करणार. म्हणून मी माझ्या वचननाम्यात कर दहशतवाद हा एक शब्द वापरलेला आहे. तो कर दहशतवाद आम्ही बंद करणं. आणि माझा तर विचार असा आहे, मी तो इंडिया आघाडीत मांडलेला नाही की ते वन नेशन वन टॅक्स वगैरे ज्या काही माझ्या मते भाकड कथा आहे, तुम्ही प्रत्येक राज्याला त्यांचे अधिकार परत द्या, की जेणेकरून तुम्ही द्याल तेव्हा. कारण मी मुख्यमंत्री असताना दर वेळेला विचारलं तर 5-25 हजार कोटी हे दिल्लीकडनं येणं बाकी असायचं, जे माझ्या राज्याच्या तिजोरीत पेट यायचे. ते दिल्लीवरती अवलंबून, म्हणजे दिल्लीकडे हात पसरायला लागायचे आणि मेरी मर्जी, मग ते त्यांना म्हणतील असं. दुसरा महत्वाचा मुद्दा की आपली मुंबई हे देशातील सर्वाधिक कर भरणार एक शहर आहे, किंवा होतं आता असं म्हणावं लागेल. एकूण जर का विविध कराच्या रूपातनं केंद्र सरकारकडे जो पैसा गोळा होतो, त्याच्यात एकटा महाराष्ट्र मुंबईसह हा 40-42% कर देतो. आणि त्याच्या परत त्याला काय मिळतं, जर 1 रुपया दिला तर केवळ 8 पैसे परत मिळतात. या 8 पैशामध्ये तुम्ही बाकीचे 92 पैसे हे माझे लुटता आणि त्याच्यात कमी की काय म्हणून तुम्ही माझे उद्योगधंदे पळवताय, माझे येणारे उद्योग तुम्ही वळवताय. हे सगळं कशासाठी? महाराष्ट्राच्या हक्काचं, त्यांच्या तोंडचा घास तुम्ही का हिरावून घेताय? आणि म्हणून हे महाराष्ट्राचं लुटलं जाणारं वैभव मी इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर परत आणणार. आणि माझा तर विचार आहे की तो जो 1 रुपया देतो त्याच्यातले मिळणारे 8 पैशामध्ये सुद्धा आपण वाढ केली पाहिजे. का नाही करायची वाढ? कारण सोन्याची अंडी देणारी कोंबडी असेल तर घ्या, तुम्ही सोन्याचं अंड घ्या, पण कोंबडी कशाला कापताय? कोंबडीची जर का तब्येत चांगली असेल तर तुम्ही घ्या ना अंडी, पण तुम्ही कोंबडी कापताय, अंडी खाताय, याला काहीच अर्थ नाही. इंडिया आघाडीचं सरकार येईल अशी आपण आशा व्यक्त करूया. पण उद्योगधंदे जे गुजरातमध्ये गेले आहेत ते पुन्हा महाराष्ट्रात येतील, त्यासाठी काही योजना आखली आहे का? कारण की आदित्य सर पण म्हणतात की उद्योग महाराष्ट्रात आणू, गुजरातमधले कुठले उद्योग महाराष्ट्रात आणणार आणि काय योजना आहे त्यासाठी? बघा, एक सांगतो तुम्हाला,
आपल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचं जे अत्यंत म्हणजे जगातल्या महागड्या जागांपैकी असलेला हा भूखंड तिकडे काँग्रेसच्या सरकारने आर्थिक केंद्र देण्याचं मान्य म्हणजे त्यांनी मंजूर केलं होतं. आता ते केंद्र त्यांनी गुजरातला पळवलं. काय कारण आहे? आणि ती जागा बुलेट ट्रेनच्या कशात घालताय काय? मुंबईला बुलेट ट्रेनचं महत्व काय? म्हणजे स्वप्न मोदींचं असेल तर त्यांनी घरातल्या घरात आम्ही लहानपणी खेळायचो तसं बुलेट ट्रेन खेळायचं होतं ना. महाराष्ट्राची जागा मुंबईची जागा का खाते तुम्ही? घ्यायचे होते रूल जोडून आम्ही दिले असते. मी माझ्याकडे पण ते होतं तो सगळं रूल बिल जोडून ते इंजिन बॅटरीवरचं इंजिन धावायचं हे खेळत बसले असते अहमदाबादमध्ये. पण तुम्ही माझ्या सोन्याची किंमत असलेली जागा तुम्ही ढापलीत, फालतू बुलेट ट्रेनला तुम्ही दिलीत आणि तिथलं वित्तीय केंद्र नेलं. आता ते केंद्र किती चाललंय माहित नाही, पण मी इकडे पुन्हा ते धारावीमध्ये वित्तीय केंद्र करीन. धारावीच्या लोकांना तिथल्या तिथे घर देऊन त्यांना मिठागरात टाकणार नाही जसं अदानी टाकायला निघालेले आहेत. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र परत मुंबईत यावं यासाठी नक्कीच मी करणार आणि आणीन मी. आता काय चाललंय की महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव आहे यांचा. म्हणजे महाराष्ट्रामधले सगळे नेते भ्रष्ट आहेत, महाराष्ट्रामध्ये सगळे काही सुविधा नाही, सगळं गुजरात म्हणजे महाराष्ट्र हा भिकेला लावायचा आणि मतांची भीक मागायला महाराष्ट्र द्यायचं. महाराष्ट्रात मोदींच्या सर्वाधिक सभा झालेल्या आहेत. काय मत आहे आपलं त्यावर? औरंगजेब पण 27 वर्ष महाराष्ट्रात राहिलेला. काय मत आहे आपलं? त्यांना एवढ्या सभा घ्याव्या लागल्या त्याचं काय आपण काय विश्लेषण करतो? काय होतं म्हणून मी आता हा योगायोग आहे पण सत्य आहे. औरंगजेबाचा जन्म पण गुजरातमध्ये झालेला, दाऊदमध्ये. तो पण शहेनशाह होता, आग्र्यात बसायचा. पण त्याला दुर्बुद्धी सुचली आणि महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य बळकवायला तो महाराष्ट्रात उतरला. छत्रपती संभाजी महाराजांना दगाबाजी करून पकडलं, हलाल करून त्यांची हत्या केली, तरी देखील महाराष्ट्र झुकला नाही. 27 वर्ष औरंगजेब इथे लढत राहिला पण पुन्हा आग्रा त्याला काही दिसणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही प्रेमाने मागितलं तर महाराष्ट्राने तुम्हाला 40च्या वर 2 वेळा खासदार निवडून देते. पण जर का ओरबाडायला निघालात तर महाराष्ट्र तुम्हाला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. आणि तसं काल ते रस्त्यावरती आलेच. सरपोडी करणाऱ्या भाजपशी तुमचं पुन्हा सूर जोडण्याने आता तुम्ही सांगितलं, पण आता जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं तेव्हा आता नुकतंच देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलं की तुम्ही त्यांना फोन केला होता आणि पुन्हा मुख्यमंत्री तुम्ही व्हा पाहिजे तर पण मी सगळ्यांना घेऊन येतो असं सांगितलं. त्या ह्याच्यात कितपत तथ्य आहे काय? त्यांनी ऑफर का नाही स्वीकारली माझी? म्हटले होते की आता वेळ निघून गेली. मी त्यांना चांगलं भोजनाची थाळी दिली होती, चोरून खायची दुर्बुद्धी का सुचली त्यांना? मी त्यांना पंचपक्वान वाढत होतो ना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. तथ्य आहे का? तसं काही दिली होती का ऑफर तुम्ही? अशी ऑफर वगैरे नाही, पण माझा हा प्रश्न आहे, जर मी ऑफर दिली असं तुम्ही म्हणता तर तुम्ही ती स्वीकारली का नाही? आणि तुम्ही जर का त्याच्या आधी सगळं ठरवलं होतं म्हणजे तुम्ही माझं सरकार पाडण्याच्या गद्दारीच्या कटात सहभागी होतात हे तुम्ही मान्य केलं. आता माझी ऑफर त्यांनी स्वीकारायला काय हरकत होती जर मी दिली असतील तर? आणि त्याची कबुली तर आता त्या घटनाबाई मिंद्यांनी दिलेलीच आहे की मोदी आणि शहानी त्यांना मदत केली. त्यांनी सांगितलं की मी करेक्ट कार्यक्रम केलेला आहे, आता तुम्ही जबाबदारी पार पाडा. मग मोदी आणि शहानी खरी शिवसेना आणि खरं चिन्ह त्यांना दिलं. या कटाची एक तयारी ही काही वर्षा किंवा महिन्यापासून सुरू होती आणि कटाचे सूत्रधार हे मोदी आणि शहा आहेत. हा आम्हाला सुप्रीम कोर्टात एक चांगला पुरावा तयार झाला. आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की तोपर्यंत वेळ गेली होती, यांचा कट शिजलेला होता. पण हा मुद्दा वारंवार येतो. नाही, तो त्यांच्याकडनं येतो, बाकी कोणाकडनं येत नाही. ती खोली मग अमित शहाचं आश्वासन जाऊ द्या, ते आता ते त्याच्यावर सांगून झालेलं आहे आणि त्याला काय त्याला खोटं कोण बोलतंय सिद्ध झाले. आता जाऊ द्या. पण यातला मूलभूत मुद्दा असा आहे की तुम्ही त्यांच्या बरोबर होताच, मुख्यमंत्री पदाचा प्रश्न होता, तरी सुद्धा शिवसेना फोडण्याची गरज का निर्माण झाली असावी असं तुम्हाला वाटतं? बघा, असं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रातलं भाजपचं नेतृत्व संपवून टाकलं. आज पूर्ण भाजपच्या उमेदवारी यादीकडे नजर टाकली तर 100-125 लोक तर मला वाटतं देशभरात काँग्रेसमधनं आलेली आहेत, इतर पक्षातनं आलेली आहेत, आमच्यातले गद्दार आहेत. मुंबईमध्ये सुद्धा 6 जागांपैकी खरे भाजपचे 2च आहेत, बाकी 3 तर आमच्यातले गद्दारच आहेत.
बरोबर आहे. पुन्हा त्याच्यामध्ये भ्रष्टाचारी आहेत, ज्यांच्यावरती बलात्काराचे आरोप झालेत. तो प्रज्वल रेवण्णा पण त्यांच्या सोबत आहे. असे सगळे आता त्याच्यात मला पुढची माहिती नाही मिळाली, पण ओरिसामध्ये प्रशांत कुमार जगदेव नावाची एक व्यक्ती आहे, ज्याला नवीन पटनायकनी त्यांच्या पक्षातून काढून टाकलं होतं, कारण त्या जगदेवानी भाजपच्या कार्यकर्त्यांवरती गाडी घालून त्यांना चिरडलं होतं. आता त्यांना सुद्धा भाजपनी घेतलं आणि उमेदवारी दिली असं माझी माहिती होती. पुढे ती काय मी कन्फर्म नाही केली, कारण मी एवढं काय बघत नाही बसलो. तर अशीही त्यांच्यावरती वेळ आले. जेव्हा ते मला नकली सेना म्हणतायत, तेव्हा त्यांचा तकलादू भाजप हा त्यांना कळलाय की नाही कळलाय? त्यांचा भाजप आता राहिलेलाच नाहीये. जो एक मूळ भाजप होता, ज्यांच्या बरोबर आमची युती होती, तो भाजपच शिल्लक राहिला नाही. त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर राहण्यात आणि परत जाण्यात मला स्वारस्य का असावं? म्हणजे त्यांचा प्रयत्न राज्यस्तरीय अन्य नेतृत्व संपवणं, शिवसेना सॉरी, एकच मुद्दा माझा, तो मूळ मुद्दा बाजूला राहिला. त्यांनी त्यांचे नेते संपवले. शिवराज सिंग चव्हाणांच्या चेहऱ्यावरती मध्य प्रदेश जिंकला, मोदींच्या चेहऱ्यावरती नाही. अशी बाकीची राज्य जिंकल्यानंतर त्यांनी कापून टाकलं. महाराष्ट्रामध्ये उंचीचे नेतेच कोणी ठेवले नाहीत. नितीन गडकरी होते, त्यांची सुद्धा त्यांनी पंख छाटले. विरोधी पक्ष संपवायला निघाले, त्याचबरोबर मित्र पक्ष संपवले त्यांनी. अगदी शिवसेनेबरोबर त्यांनी खेळ केला, तो त्यांच्या अंगाशी आला. पण गोव्यामधला मौग पक्ष त्यांनी संपवला. रामविलासच्या पक्षाला सुद्धा त्यांनी काय हालत करून ठेवले बघा. त्याच्यानंतर तो कोणतो बिश्नोई ना, ज्यांना मुख्यमंत्री पदाचं गाजर दाखवलं होतं, त्यांचा पक्ष संपवला. सगळे पक्ष संपवत चाललेले आहेत. म्हणजे जो देईल मला साथ त्याचा करणार मी घात. आणि आता तर माझी माहिती असे, जे अरविंद केजरीवाल पण बोलले, हे जिंकत तर नाहीच, लोकसभा तर जिंकत नाही, हे सत्य आहे. पण त्यांचा डाव असा आहे, हे त्यांच्या मनातले मांडे आहेत की लोकसभा जिंकले तर पुढचा नंबर योगींचा असेल. शिवसेना फोडण्याचं एक कारण अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलं की महाविकास आघाडी सरकार तुम्ही स्थापन केलं, त्याच्यामुळे त्यांचं मत असं म्हणलं की आपको दंड देणं जरुरी आहे. पण शिंदे फडणवीस सरकार स्थिर असतानाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडला आणि अजित पवारांना आपल्या बाजूला घेतलं. तर त्यामागचं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? आणि दुसरं त्यांनी दंड नाही, अहंगंड. आणि मला भीती एका गोष्टीची आहे, भाजप तर संपतो खास, भाजप तर काही शिल्लक राहत नाही. पण भाजपनी जो पायंडा पाडलेला आहे तो देशासाठी घातक आहे. म्हणजे ज्याला आपण एक शेतात म्हणतो ना चाकोरी, त्या चाकोरीतनच मग बैलगाड्या जातात, असा देश काही काळ गेला चालला तर देशाचा घात होणार आहे. म्हणून भाजप जेवढं लवकर संपेल, भाजपची वृत्ती हे तेवढं अधिक चांगलं. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं म्हणून तुम्ही आम्हाला दंड देणार, तुम्ही कोण दंडाधिकारी? तुम्ही काय दंडाधिकारी यार? बाळासाहेब असते तर जरा धचा मा केला असता त्यांनी, पण तो शब्द मी काय वापरत नाही. पण धचा मा बोलले, धचा नाही बोललेलो. नाही, आम्ही काय ऐकलंच नाही. या दंड देण्यामागे कारण असं सांगितलं जातं की म्हणजे तुम्हाला मी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही ते कळावं म्हणून मी बोललो. भाजप आणि शिवसेना 2019 मध्ये मतदारांपुढे एक युती म्हणून गेले होते, तर ते तुम्ही मतदारांची प्रतारणा केली म्हणून हा दंड दिला, असं एक कारण भाजप देतं. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आणि काँग्रेस विरोधात भाजप आणि शिवसेना मतदारांपुढे गेली होती. अजित पवारांना घेऊन त्यांनी पण प्रतारणा केली आहे का असं वाटतं? आहे का? हा का कशाला लावता? आहेच ना. त्यावेळेला सुद्धा लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमारचं पहिलं जे सरकार आलं होतं ते तोडलं कोणी होतं? त्यांच्या चांगल्या चाललेल्या सुखी संसारात तुम्ही का घुसलात सवत म्हणून मी काय म्हणतो की यांना कोणी लग्नाचं आमंत्रण देऊ नये. हे लग्नात जातील, काही वेळेला जसं नवाज शरीफचा केक खायला गेले तसं सुद्धा हे लग्नात घुसतील. मुलींना वाटेल मुलाकडचे, मुलांना वाटेल मुलीकडचे. भरपूर पोळ्या, श्रीखंड, 25 पोळ्या वगैरे खातील आणि 35 पोळ्या खातील तूप वगैरे घेऊन, आणि ढेकर देऊन नवरा बायको मध्ये भांडण लावून दुसऱ्या लग्नात देवाला जातील. अशी याची वृत्ती आहे. चांगला होता. नाही, काय आवडलं तुम्हाला? पोळ्या आवडलं की बरं आवडलं? नाही, या भाजपच्या विषयी तुम्ही टीका केली, पण भाजपचा वैचारिक वारसा काय आहे? हा वैचारिक वारसा आणि वारसा कुठे आणि विचारकुल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून येतं. तर या सगळ्या भाजपचा संघाशी काही संबंध आहे की संघाशी भाजपने फारकत घेतली आहे आणि भाजप आणि संघ संबंध? तुम्हाला खरं सांगू गिरीशजी,
ज्या पद्धतीने त्यांना संकट काळात साथ देणाऱ्या शिवसेनेला ते नकली सेना म्हणतायत, उद्या हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील. लिहून ठेवा आज तुम्ही. कारण त्यांना देशापेक्षा मोठं व्हायचंय, जे कदापि शक्य नाही. माझा देश सर्वोच्च आहे. देशापेक्षा व्यक्ती मोठी होता कामा नये. व्यक्तीपेक्षा देशच मोठा असायला पाहिजे. हे आत्ताच भारत सरकारला मोदी सरकार म्हणतायत, तर उद्या देशाचं नाव बदललं तर या वेडेपणाला आपण नाकारता येत नाही हा वेडेपणा. त्याच्यामुळे उद्या हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील बघा तुम्ही. आणि मला नाही वाटत की RSSच्या निष्ठावान आणि जे विचार करू शकतात त्या कार्यकर्त्यांना हे भाजपची कृती ही मान्य असेल, मला नाही वाटत. म्हणून मी काल माझ्या सभेत त्यांना आवाहन केले की त्या ध्येयासाठी तुम्ही माझ्यासोबत या. पण मी त्या मोदींचा डोळा नाही मारला, मी सरळ त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलतोय. म्हणजे मागे एकदा तुमचे आणि संघचालकांचे सुद्धा काही संवाद होत होते त्यामध्ये. नाही, ह्याचं कारण का मी संघासाठी एवढ्यासाठी म्हणतो की आमचं हिंदुत्व हे वेगळं हिंदुत्व आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. त्याच्यामुळे राष्ट्रीयत्व, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व हे ज्यांना मान्य आहे ते सगळे येतात. म्हणून तर मुसलमान येतात ना आमच्यासोबत. आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे. ज्यांना घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व मान्य आहे त्यांनी माझ्यासोबत यावं. म्हणजे मी विचारत असा होतो की तुमचे आणि संघाचे चांगले सौहार्दाचे संबंध होते. भाजपचं सरकार तुमची फाटाफूट झाल्यानंतर सुद्धा ते संबंध काही प्रमाणात टिकून होते, अजूनही आहेत. तर त्या पातळीवर तुमचा काय अजूनही नाही, एक मिनिट, अजूनही आहेत असं नाही मी म्हणणार. कारण आता असं अधिकृत कोणी माझ्या संपर्कात नाही. पण मी एवढ्यासाठी म्हटलं की त्या लोकांना हे पटत नाहीये, हा भाजप त्यांना मान्य नाहीये, ही विचारधारा त्यांना मान्य नाहीये. म्हणजे हे जे काही समान नागरिक कायद्याची भाषा करताना मी माझ्या जाहीर सभेत बोललोय की गायीबद्दल बोलता तुम्ही महागाईबद्दल का नाही बोलत? आणि महाराष्ट्रामध्ये गायीला माता म्हणता आणि गोव्यात जाऊन तिला खाता. हे कोणतं हिंदुत्व आहे? किरण रिजिजू म्हणतो मी गोमांस खातो, कोणाला काय करायचं ते करा. तुम्ही त्याचं काही करत नाही. मेघालयातले त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात मी आमच्या इकडे हे चालतं. तर हे कोणतं हिंदुत्व आहे? त्याच्यामुळे ही जे सगळं वेगवेगळ्या प्रकारचं यांचं जे काय वैचारिक गोंधळ आहे, म्हणून मी मगाशी म्हटलं ना की वैचारिक वारसा किंवा वसा हा भाजपचा नेमका आहे तरी काय? मोदी पुढे 2 वर्षांनी 75 वर्षाचे होणार आहेत. अरविंद केजरीवालांनी सांगितलं की त्यांचा तो कुठला असतो तो क्रिकेटर रिटर्न होताना सामना असतो तो काय? बेनिफिट मॅच. बेनिफिट मॅच. कशी आता त्यांना बेनिफिट न होणारी ही निवडणूक आहे. नाही, पण आता म्हणजे मोदी 2 वर्षांनी 75 वर्षाचे होणार आहेत, तर त्यांनीच ते सेवानिवृत्त होतील किंवा निवृत्ती घ्यावी. कारण लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना भाजपनी वयाचं कारण देऊन केलं होतं असं म्हणलं होतं. तर तुम्हाला काय वाटतं की मोदीजी निवृत्त व्हावेत, होतील किंवा होतील व्हावेत म्हणण्यापेक्षा बघा, मोदी शब्दाचे पक्के आहेत. याच्यात हसण्यासारखं काय आहे? मला असं जाणवलं पण तो स्वतःला नियम लागू होईल का? ऐका तर, मोदी शब्दाचे पक्के आहेत. त्याच्यामुळे ते नक्कीच 75 वर्षाचे झाल्यानंतर निवृत्त होतील. म्हणजेच काय की खरा प्रश्न ते जे म्हणतात नकली सेना काँग्रेसमध्ये जाणार, हे होणार, ते सोडून द्या. आता तुमचं 4 जूनला सरकार पडल्यानंतर भाजपचं काय होणार? 2 वर्षानंतर मोदीजी तुम्ही निवृत्त होणार, कारण तुम्ही शब्दाचे पक्के आहात. 75 वर्ष झाल्यानंतर तुम्ही निवृत्त झाल्यानंतर भाजपकडे आत्ताच नसलेला चेहरा, आणखीन तो खड्डा पडेल, तेव्हा भाजपचं काय होणार ह्याचा पहिला विचार करा. आणि म्हणून कदाचित ते बाकीच्या सगळ्यांना डोळे मारत असतील की तुम्ही नेतृत्व करायला या भाजपचं म्हणून. 2024 ची निवडणूक अमित शहासाठी बेनिफिट मॅच आहे का? म्हणजे अमित शहासाठी तयारी किंवा ग्राउंड तयार करायचं, त्यांच्या चेहऱ्यावरती निवडणूक जिंकता येईल असं तुम्हाला वाटतं? भाजपकडे चेहरा नाही, ही भाजपची अमित शहाचा बेनिफिट व्हावं म्हणून मोदींची बेनिफिट मॅच नाही, पण होणार नाही, ते सोडून द्या. पण भाजप हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष. आता मंगळावरती यान पाठवले, तिकडे सुद्धा ते नोंदणी करतात असं मी ऐकलं. तर विश्वातला हा सगळ्यात मोठा पक्ष, त्यांच्याकडे मोदींखेरीज चेहरा नाही. एवढा नामुष्की आणि केविलवाणी परिस्थिती या पक्षावरती का यावी? कारण तुम्ही सगळे तुमच्या पक्षाची नेतृत्वाची जी मंडळी होती तीच टाकून टाकलीत. त्याच्यामुळे पुढे कठीण आहे ह्या पक्षाचं. आणि ज्या पद्धतीने गेले 10 वर्ष सरकार चालवलं, याला कोण म्हणणार आपलं?
एकेकाळी 70-80च्या दशकामध्ये नंतर इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या काळामध्ये काँग्रेसवर असा आरोप केला जातो की त्यांनी पक्षीय नेतृत्व, स्थानिक नेतृत्व संपवलं. भाजप त्याच मार्गाने निघालं असं तुम्हाला म्हणायचं? निघाला नाही, पोचलाय. आता बघा, त्यांनी काँग्रेसवरती आरोप केला, त्यांनी मल्लिकार्जुन खरगेंना केलं ना अध्यक्ष. ह्यांचे नड्डा जरी अध्यक्ष नावाला असले तरी सुद्धा एकाधिकारशाही चालू आहे. म्हणजे माझ्यावरती घराणेशाहीचा आरोप करतात, मला काय म्हणतात, याला यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं होतं. बरं ठीक आहे, नाही तरी मी म्हणून धरून चाला की माझ्याच मुलाला करायचं होतं ना, भाडोत्री मुलाला नाही ना. पण मग तुम्ही स्वतः तिसऱ्या वेळेला मुंडावळ्या बांधल्यात, त्याचं काय? किती वेळा बोलावती चढणार? 14 साली चढलात, 19 साली, पुन्हा 24 साली, पुन्हा 29, पुन्हा म्हणजे 2047 पर्यंत यांच्या मुंडावळ्या तयार आणि बाकीचे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार. मग ह्याला तुम्ही काय म्हणा? हे पुत्रप्रेम जसं असतं, हे स्वयंप्रेम तेवढंच घातक आहे ना. म्हणजे मी आणि माझ्या खेरीज दुसरं कोणी नाही, ह्यालाच तर हुकुमशाही म्हणतात आणि तीच तर नकोय आपल्याला. म्हणजे ते मान्य का नाही करत? म्हणजे मी काल माझ्या सभेत बोललो आणि लोक हसली की मी पुन्हा येईन, चपरासी होईन पण पुन्हा येईन. अशी पण काही लोक आहेत. आणि मोदी बाबा तर मुंडावळ्या बांधून तयारच आहे. बाकीच्या फक्त अक्षर टाकायच्या मतांच्या. भाजपला त्रासदायक ठरलेले मुद्दे कोणते आहेत या संपूर्ण मतदारसंघात जे तुमच्या दृष्टीने मांडले? मोदींचं काम, महागाई. मला सांगा, महाराष्ट्रात त्यांनी 25 सभा केल्या, त्या एका तरी सभेत महागाईवरती मोदी का बोलले नाहीत? एका तरी सभेत शेतकऱ्यांच्या हमीभावाबद्दल का बोलले नाहीत? एका तरी सभेत पीक विमा योजनेबद्दल का बोलले नाहीत? एकाही सभेमध्ये नोकरी न का देऊ शकलो नाही याच्यावरती का बोलले नाहीत? एकाही सभेत महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला का नेले याचं उत्तर का देऊ शकले नाहीत? एकाही सभेत महिलांच्या सुरक्षेबद्दल का बोलले नाहीत? एकाही सभेमध्ये बाकी ज्या काही गोष्टी कंत्राटी कामगारांच्या बद्दल का बोलले नाहीत? एकाही सभेत त्यांनी जनतेचे प्रश्न मांडलेच नाहीत. पण सगळे बघा कसं मला इकडेच गाड्याची भाषा करतायत, सगळे बघा कसं मला काय करतायत, याच्यावरतीच ते बोलतायत. देशाची निवडणूक ही देशांची निवडणूक आहे. देशाची निवडणूक आहे का मोदींची निवडणूक आहे? भविष्य कोणाचं, देशाचं की मोदींचं? तुमचा अंदाज काय, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील सर? 48. 49 म्हणाला असतात तर बरं झालं. वाढल्या तर त्या वाढवल्या असतात तर मी 49वी घेतली असती. पण मी जिद्दीने लढणार आहे. मी का जागा सोडू? मी 48च्या 48 लढतोय, 48च्या 48 जिंकणार. का सोडू मी एकतरी जागा? मोहरमची मिरवणूक जेव्हा मोहरमची मिरवणूक आहे ना, जेव्हा सेनाभावना जाऊन गेली तेव्हा शिवसेनेचं गाणं वाजवलं गेलं. शिवसेना बदलतंय का? मुस्लिमांचा भरपूर तुम्हाला पाठिंबा कोणी वाजवलं? तर त्या मोहरमच्या म्हणजेच त्यांना भाजपचं हिंदुत्व आणि शिवसेनेचं हिंदुत्व हे वेगळं आहे, पटलंय ना. मुस्लिमांचा पाठिंबा वाढतोय असं, शिवसेना बदलतोय असं. जे लोक या देशाला आपला मानतात त्यांनी जर मला पाठिंबा दिला तर त्यांच्या पोटात, दुसऱ्यांच्या भाजपच्या पोटात दुखायचं कारण काय? भाजपमध्ये मुसलमान नाहीयेत, भाजपमध्ये मुस्लिम मंत्री नाहीयेत. आमचा पण साबीर भाई होताच ना. आज बेहरामपाड्यामध्ये माझ्या शिवसेनेचा नगरसेवक आहे हाजी हरीम. तुमच्या सभेमध्ये ते काय पाकिस्तानचे झेंडे लागले, काय तुम्ही लावले, काय ते? पाकिस्तानचा झेंडा देवेंद्र फडणवीसांना माहितीये, पण मी कधी पाकिस्तानचा झेंडा पाहिलेला नाही. कारण त्यांचं पोट का दुखतंय की मोदी एकटेच नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खाऊन आले. मोदी आता 2014ला नवाज शरीफना मोदी शपथ घेताना कोणी बोलवलं होतं? नवाज शरीफ तिकडे आले होते. कोणी बोलवलं होतं नवाज शरीफना? पण आडवाणीजींबद्दल मी बोलत नाही कारण त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. पण त्यांना सुद्धा पाकिस्तानात जाऊन जिनाच्या कबरीवरती डोकं ठेवण्याचा सल्ला भाजपने का दिला होता? आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा, हा सोडून द्या. आता एवढं जर का पाक बद्दल यांना आक्षेप असेल तर आपल्याकडे जी काही दिनदर्शिका येतात, कॅलेंडर, त्याच्या पाठीकडे पाक कल्ला असते. त्याचं काय करतात ते? ते सोडून द्या. माझा म्हणण्याचा एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे.
की काल मी कल्याणला गेलो होतो. मोदी पण कालच आले होते कल्याणला का त्याच्या आधी आले होते. खेद कसला वाटतो की गद्दाराच्या मुलाच्या प्रचारासाठी तुम्ही गेलात आणि एक साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातली महिला मी उमेदवार दिले, तिचा पराभव करून गद्दाराला जिंकून द्या हे सांगायला मोदी तिकडे गेले. गद्दारांची घराणेशाही तुम्हाला चालते, गद्दारांच्या मुलाला तुम्ही तिकीट देता, पण ज्यांनी आमची भाजपची ओळख करून दिली आणि ज्यांनी भाजपाची पाळंमुळं महाराष्ट्रात रुजवण्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्या प्रमोद महाजनांच्या मुलीला पूनमला तुम्ही उमेदवारी का नाकारली, त्याचं उत्तर मोदी आजच्या सभेत देतील का? म्हणून आम्ही घराणेशाही मान्य करत नाही म्हणून नाकारलं. पण मग गद्दाराची घराणेशाही चालते ना तुम्हाला. बाहेर त्याचा बाप मी म्हणेन, त्याचा बाप तुम्हाला गद्दार मुख्यमंत्री म्हणून चालतो, त्याच्या मुलाला गद्दार म्हणून त्याला तुम्ही खासदाराचं तिकीट देता. अनेक गद्दार आहेत. कोकणामध्ये पण तुम्ही दिलं. म्हणजे घराणी तुमच्याकडे तुमच्या पालख्या वाहणारी घराणी तुम्हाला चालतात, गद्दार घराणी चालतात. शिवसेना प्रमुखांच्या घराण्याबद्दल बोलू नका, कारण तेवढी तुमची योग्यताच नाहीये. पण तुम्ही तुमच्या पक्ष, तुमची ओळख नाही तर झालीच नसती आणि प्रमोद महाजन असते तर प्रमोद महाजनच देशाचे पंतप्रधान झाले असते. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. पूनम महाजनांनी उमेदवारी नाकारल्यावर तुमच्याशी संपर्क साधला होता उमेदवारीसाठी किंवा? माझा संबंध नाहीये, कारण ही जागा आम्ही काँग्रेसला सोडलेली आहे आणि पूनम तिच्या पक्षाची एकनिष्ठ आहे. महाजन कुटुंबीय हे आमचं कौटुंबिक हे ऋणानुबंध किंवा संबंध आहेतच. बोंडेजींच्या पण बरोबर आहे, पंकजा असेल काही असेल, पण शेवटी पक्षाचं वेगळेपण आहे. ते त्यांच्या पक्षात आहे, मी माझ्या पक्षात आहे. तुम्ही माझ्या पक्षातले भ्रष्टाचाराचे आरोप केलेले माणसं चौकशी चालू असताना चौकशा बंद करून उमेदवार करताय, तर पूनमनी काय घोटाळा केलाय का, भ्रष्टाचार केलाय का? तिचं काय कारण आहे तिचं तिकीट तुम्ही कापलं? प्रमोद महाजन यांचा मुद्दा तुमचा महत्वाचा वाटतो. ते असते तर तुम्हाला वाटतं मोदींचा उदय झाला नसता? नसताच झाला, 100% नसता झाला. कारण प्रमोद महाजन खूप उंचीचा नेता होता, माणूस होता. त्यांचे माझे अगदी, जरी बघा काही वेळेला आमचे त्यांचे म्हणजे माझे त्यांचे तसे भावाचे संबंध होते. मी त्यांना मोठा भाऊ मानत होतो. आमच्या शाब्दिक चकामकी घडायच्या, पण त्याच्यात ती गंमत होती. ती कधीतरी तुम्हाला अशीच भेटल्यानंतर सांगितलं, का मुलाखतीचा विषय नाही होऊ शकत. आमच्यात सुद्धा रुसवे फुगवे व्हायचे. काही दिवस आमच्यामधलं बोलणं बंद व्हायचं, हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. पण तरी आमच्यातलं प्रेम कधी संपलं नाही. बोलणं बंद व्हायचं म्हणजे फोन घेणं बंद व्हायचं असं ते म्हणायचं. फोन बंद व्हायचं, मग आमच्यात रुसवे फुगवे चालायचे, पण ते नात्याची गमत होती. आम्ही मनात एकमेकाबद्दल आखच नाही ठेवला कधी. मग कधी आम्ही खूप दिवसांनी भेटलो का मग माझ्या जवळचे पाठी, चल रे खूप शहाणा झालास काय, चल काय झालं, आमचं ते सगळे रुसवे फुगवे संपले. ती एक गंमत होती आणि तसं असायला पाहिजे. पण तुमचं म्हणणं की प्रमोद महाजन हे जास्त उदारमतवादी आणि व्यापक विचार करणारे नाही, प्रमोद महाजन उदारमतवादी वगैरे शब्द माहित नाही मला किती त्याचा अर्थ नेमका काय, पण प्रमोद महाजन हे संस्कारित तर नक्कीच होते. आणि भाजपचे जे काही संस्कार, रामभाऊ माळगी प्रबोधिनी वगैरेतले जे काही संस्कारातले हे होते, आता रामभाऊ माळगी प्रबोधिनी आहे का ती सुद्धा भाड्याने दिले मला माहिती नाहीये. पण तिकडे काय चालतं, त्याच्यातली संस्कारित पिढी गेली कुठे, ती ठेवलीच नाही यांनी, ती सगळी गायब झाली. आणि सगळे जर का तुम्ही बघाल तर बाहेरचीच माणसं आहेत. भाजपने मुंबईच्या तिन्ही खासदारांची तिकीट का कापली असावीत, म्हणजे पूनम माडगे हे काय मला नाही माहिती, त्यांना विचारा. मगाशी तुम्ही एक असा उल्लेख केला की आमच्या जवळच्या काही लोकांनी त्यांनी दिला, तर रवींद्र वायकर यांनी असा एक आरोप केला की माझ्या अडचणीच्या काळामध्ये उद्धव साहेब माझ्या पाठीशी उभे राहिले नाही, उलट मला एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केली, असं त्यांनी आपला एक आरोप केला. बरं, त्यांची अडचण आणि त्यांना झालेली मदत ही काय ती त्यांनी उघडपणाने सांगावी. त्यांना अडचण काय आली होती आणि त्यांना मदत नेमकी काय झाली हे त्यांनी सांगावं, जे मी कधीच करू शकलो नसतो, हे मी उघड सांगतो. कारण त्यांची अडचण ही त्यांच्यावरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची होती, त्यांची ईडी चौकशी सुरू होती. आणि मग हेच माझं म्हणणं आहे की अशी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या माणसाला तुम्ही अडकवलात आणि त्यांनी सांगितलं की जेलमध्ये जाणं किंवा यांच्यासोबत जाणं हाच मार्ग होता, तो त्यांनी त्यांच्याकडे जाण्याचा स्वीकारला. म्हणजे त्यांनी तो गुन्ह्याची कबुली दिली आहे का? कारण मी त्यांच्यावरती आरोप नव्हते केलेले, त्यांनीच त्यांच्याच लोकांनी केले आणि चौकशी थांबवून त्यांना उमेदवारी दिली. ही बाबा मदत हे तेच करू शकतात, मी नाही करू शकलो. पण ही अडचण दूर झाली. साधी माणसं, आज संजय राऊत तुरुंगात जाऊन आला, त्याच्यानंतर आमचा सूरज चव्हाण हा तुरुंगात आहे. आणि सूरज चव्हाणचं तर केस एवढी मूर्खपणाची आहे की त्यांनी काय केलं, खिचडीचा घोटाळा, बरोबर आहे.
मग त्या कंपनीचा जो मालक आहे तो मिंदे बरोबर आहे, तो फिरतोय सगळीकडे. म्हणजे पैसे यायचे ते पहिले त्या मालकाच्या खात्याने त्याच्यात यांच्याकडे यायचे, तर मालक फिरतोय. आणि सूरज अटके, बरं खिचडीचा घोटाळा आमच्यावरती करताना कर्नाटकामधला तो बसवगौडा यत्नाल असं काहीतरी नाव आहे त्यांचं, गौडा यत्नाल पाटील का असं काहीतरी आहे, त्यांना काहीतरी भाजपनी मध्ये खडसवलं होतं. तर त्यांनी सांगितलं तुम्ही मला नोटीस द्याच, मी तुमचा 40,000 कोटीचा घोटाळा बाहेर काढतो कोरोना काळातला. आणि त्यांनी सांगितलं की सरकार तेव्हा भाजपचं होतं, पण भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारीच असतो, तुम्ही मला नोटीस द्या, त्यावेळेला तुम्ही कसे पैसे गोळा केलेत आणि कशी त्यातनं संपत्ती घेतली हे मी उघड करीन. त्याच्याबरोबर यत्नाळ बद्दल बोलणं बंद केलं. का यत्नाळ बोलतो त्याच्याबद्दल चौकशी झाली नाही. शेवटचा प्रश्न माझ्या त्यानंतर काल मी कल्याणला गेलो होतो. भाजपचा आमदार गणपत गायकवाड त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. त्या गोळीबाराचं काही मी समर्थन नाही करत, पण त्यांचं स्टेटमेंट जे आहे ते गंभीर आहे. म्हणजे भाजपच्या आमदारांचा बचाव करू शकत नाही. वायकरांची तर केसच सोडा, भाजपचा निवडून आलेला आमदार त्यांनी वारंवार त्यांच्या श्रेष्ठींकडे तक्रारी करूनही त्यांच्या आमदाराच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. ते एवढं विकोपाला गेलं की तो काय माणूस, त्याला माहितीये की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला तर तो तुरुंगात जाणार, तरी त्याच्या मुलाला तिकडे धक्काबुक्की होत असताना पोलीस बघत बसले, म्हणून त्याला तो गोळीबार करावा लागला. त्याचं स्टेटमेंट आहे. पुन्हा सांगतो, मी त्याची बाजू घेत नाही. त्या पलीकडे त्यांनी सांगितलंय की या मिंदेकडे जर का राज्य राहिलं तर देशात गुंडागिरी वाढेल, गुंडाराज येईल. हे भाजपच्या आमदाराचं स्टेटमेंट आहे. कल्याण मधल्या जिथे मोदी जाऊन आले त्या कुटुंबियाने भेटले असले मला माहित नाही, पण आमदार टाहो फोडतोय त्याचं तुम्ही ऐकत नाही. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलंय की त्या गणपत गायकवाडांचे काही करोड रुपये हे मिंदेकडे आहेत. का ईडी इन्कम टॅक्स सीबीआयची चौकशी लागत नाही? म्हणजे भाजप त्यांच्या आमदारांचं रक्षण करू शकत नसेल आणि हे गद्दार त्यांच्या डोक्यावर बसणार असतील तर त्यांना मत देणाऱ्याने विचार करावा. अगदी मुंबईतले उत्तर भारतीय जैन समाजाने पण विचार करावा की काय होईल त्यांचं. त्याने ते जास्त बरोबर घेतात ज्यांना त्याच्यामुळे त्यांचं काय होईल. शेवटचा प्रश्न, गेले काही दिवस म्हणजे असं अनेकांचं मत आहे की उद्धव ठाकरे एकदम आक्रमक झाले. तर हा आक्रमकपणा मुख्यमंत्रीपदी असताना असला असता जास्त फायदा झाला असता का? तिथे कोश्यारी काहीतरी करत होते, एखादं प्रोजेक्ट केंद्राकडून मंजूर येत नव्हतं होऊन, तेव्हा मात्र उद्धव ठाकरे आक्रमक नव्हते. का वाटत आक्रमकपणा मी कोश्यारीने मला जेव्हा कोरोनाच्या काळात सगळं बंद होतं तेव्हा एक मूर्खपणाचा सल्ला दिला होता. त्यांच्याकडे काही लोक आली, मी कोण लोक तर भाजपचीच काही 2 पोस्ट आली, तुम्ही मंदिर उघडा हे उघडा. तर त्यांनी मला असं विचारलेलं की तुम्हाला काही साक्षात्कार झालाय का? तर म्हटलं मी तुमच्या एवढा मोठा नाहीये साक्षात्कार होणं, एवढा मी साधा माणूस आहे, मला सर्वसामान्य माणसाची जीव वाचवायचे, तुम्हाला काय वाटेल ते करायचे करा, मी लॉकडाऊन उठवणार नाही. त्यांनी अत्यंत बेधुंदपणे कारभार केला. आणि आता ते माहितीच्या अधिकारातून पण आलेले आहे की त्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून महाराष्ट्रातून काही पैसे देणगीच्या रूपाने घेऊन त्यांच्या संस्थांना त्या गोळा केल्या गेल्या. आता जेव्हा जेव्हा मला आक्रमकपणा घ्यायचा होता तो मी केलाच. कोरोनाचा सुद्धा मी सामना आक्रमकपणानेच केला. पण हे जे धडा शिकवण्याचं एक भावनिक सध्या ते दिसतंय, तर त्यावेळेला असतं तर फरक पडला असता असं वाटतंय आता? असं नाहीये, मला ही विकाऊ माणसं नकोच होती म्हणून मी यांना सगळ्यांना जाऊ दिलं. नाहीतर माझ्याकडे मुख्यमंत्रीपद होतं, याने डांबून ठेवू शकलो असतो. पण अशी फुट्टीर आणि गद्दार माणसं जी कधीतरी पाठीत वार करणारच होती तर मी जाऊ दिलं. जा, उलट ती गेल्यामुळे बरं झालं. नवीन अनेक लोक माझ्याकडे आली शिवसेनेत आली. वायकरांसारखी जे एकनिष्ठ होते की ज्यांना दबावामुळे किंवा चौकशांमुळे जावं लागलं, तर अशांनी जर परत येण्याची इच्छा दर्शवली तर मातोश्रीचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे असतील का पुढील काळात? पहिले त्यांच्यावरती आरोप झालेले खरे की खोटे हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. आता सगळे खोटेच म्हणतायत, कारण प्रफुल्ल पटेल सुद्धा मुक्त सुटले, क्लीन चिट मिळाली, अनेकांचं झाले, त्याच्यामुळे ते सगळे आरोप आता मुक्त होत आहेत. म्हणजे खरे गुन्हेगार हे आरोप करणारे आहेत, त्यांना उलट लटकून फटकावलं पाहिजे. आता जे आरोप खोटे आरोप करतायत त्यांना आता उलट लटकून फटकावलं पाहिजे, मग ते कोणी असतील. 4 जून नंतर गडकरी भेटले ते वाटतं 2 दिवसात. गडकरींची भेट झाली ती 2 दिवसात. उलट लटकवणं म्हणून म्हटलं. नाही, हे उलट लटकवून मी कधी हा शब्द कुठून शिकलो? काल अमित शहाचं भाषण कुठेतरी वाचलं
म्हणजे बघा गंमत, महागाई कमी करण्यासाठी नाही, लोकांना नोकऱ्या देण्यासाठी नाही, महिलांच्या मणिपूरमध्ये ज्या काय वातात किंवा धिंडोडे चालले त्याच्यासाठी नाही, वगैरे वगैरे सगळे सोडून देते, फालतू प्रश्न आहेत. पण मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान का करा? कारण जो गोहत्या करेल त्याला आम्ही उलट सांगून सरळ करू. आता मग सरळ करायचं तर उलट कशाला टांगताय? आधी उलट करणार आणि मग पुन्हा सरळ करणार. मग 10 वर्ष काय केलं तुम्ही? 4 जून नंतर इंडिया आघाडीचं सरकार येईल का आणि पंतप्रधान कोण असेल? 4 जूनला देशामध्ये डिमोलिनेशन होणार. पण मातोश्री दरवाजे उघडे असतील का एकनिष्ठांना जे गेलेत पण काही कारणामुळे गेले पण पुन्हा परत येऊ इच्छितात? तुम्ही ज्यांना गेलेत त्यांना एकनिष्ठ कसं म्हणतो? नाही म्हणजे काही दबावामुळे गेले अपरिहार्य. पण ते एकनिष्ठ कसे असतील? जे एकनिष्ठ आहे ते साधा माझा सूरज चव्हाण सारखा साधा कार्यकर्ता न दुखता तुरुंगात बसलाय. अशा लोकांना मग मी काय उत्तर देऊ? संजय राऊत सारखा माणूस तो न डगमगता तुरुंगात जाऊन आला, अशा लोकांना मी काय उत्तर देऊ? अनेक अशी लोक आहेत, अगदी अनिल परब सुद्धा त्यांचे छळ चालू आहे, त्यांना मी काय उत्तर देऊ? मग लोकांनी माझ्यावरती विश्वास का ठेवावा? मग कोणी शिवसेना म्हणजे काय, जरी आम्ही हिंदू धर्म वगैरे पाळत असतो तरी काही माझी शिवसेना म्हणजे धर्मशाळा नाहीये. कधी या आणि कधी जा आणि परत कधी या. डिमोलिनेशन होईल असं तुम्ही म्हटलं, तसं जेव्हा इंडिया आघाडीचं सरकार येईल सत्तेमध्ये तेव्हा 2-3 पंतप्रधान पण नंतर आम्हाला बघायला मिळतील की पहिल्या टर्म मध्ये असं होईल. तुमचा म्हणजे 2-3 पंतप्रधान पण बघायला मिळू शकतील का त्यानंतर? म्हणजे सुरुवातीला कारण की सगळ्यांचं मिळून सरकार आहे, जसं तुम्ही महाराष्ट्रामध्ये मोदींना तर एवढा आत्मविश्वास आहे की ते म्हणाले इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर वर्षाला 1 पंतप्रधान होईल, एवढा मोदींना आत्मविश्वास आहे. मग त्यावर तुमचं काय? प्रश्न इंडिया आघाडी समोर नाहीये. आमच्याकडे 5 काय 50 चेहरे आहेत. पण आता प्रश्न असा झालेला आहे की मोदी जे त्यांच्या मेंदूला जो काही शीण आलाय त्याच्यामुळे भाजपची पंचायत झाली की आता अर्धा सामना झाला तर कॅप्टन कसा बदलायचा, कारण हा कॅप्टन आता समजा हातोय खास आणि भाजपकडे चेहरा नाहीये. मी मगाशी जे म्हटलं ना की जगातला सगळ्यात मोठा पक्ष आणि त्याच्याकडे फक्त एकच चेहरा आहे, हे भाजपचं अपयश आहे. नवीन नेतृत्व त्यांनी निर्माणच नाही केलेलं. मग ते कोणते काँग्रेसमधनं आलेल्या प्रफुल्ल पटेलला पंतप्रधान करणार का? इक्बाल मिर्चीशी संपर्क असलेल्या, कॉन्टॅक्ट मध्ये त्याच्याबरोबर व्यवहार केलेल्या प्रफुल्ल पटेलला ते करणार का? कारण त्यांनी त्यांच्या महाराजांचा अपमान करून महाराजांचं जिरेटोप मोदींच्या डोक्यावर ठेवलंय. मग प्रफुल्ल पटेल पंतप्रधान होणार, अजित पवार होणार का प्रज्वल रेवण्णा होणार? कोण होणार? धन्यवाद. किती छापाल देऊ जाणे? अरे नाही भरपूर छापा. उद्या वाचा. अरे ठीक आहे, चलो, थँक्यू.